जय श्री कृष्ण. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे गोवर्धन पूजा. आपण याच्या आधी पण खूप छान छान गोष्टी ऐकतो आहोत. उखळबंधन, कालियामर्दन. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे गोवर्धन पूजा. तुम्ही ऐकली आहे का गोवर्धन पूजाची गोष्ट? नाही ना? तर मग आता ऐका. बघा, एकदा असेच सगळे लोक पावसाळ्याचे दिवस जेव्हा सुरुवात व्हायची असते तेव्हा सगळे लोक इंद्राची पूजा करतात, वरुणाची पूजा करतात. कारण इंद्रदेव हा अधिपती आहे वरुण राजाचा, आणि त्यांनी सांगितलं तर ते पाऊस पाडतात. असं म्हणून सगळे लोक इंद्राची पूजा करण्यासाठी जमलेले होते. कारण त्याच्याकरता त्यांनी सगळी सामुग्री आणलेली होती. मोठा यज्ञ करणार होते. आणि हा छोटा बालकृष्ण तिथे गेला आणि वडिलांना नंद महाराज बाबाला सांगतात की हे काय करताय तुम्ही, कशाची तयारी आहे? तेव्हा मग नंदबाबा सांगतात की दरवर्षी आपण यज्ञ करतो पाऊस पडण्यासाठी, मुबलक पाऊस असावा, शेती आपली चांगली व्हावी, आपल्याला वर्षभर पाणी मिळावं. याच्या आधी आपण बघितलं की कसा समुद्राची वाफ होऊन सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते, ती हलकी होते, ती ढगात जाते आणि त्याचे ढग बनतात आणि त्याला गार हवा लागली की ते पाणी पुन्हा पावसाच्या रूपात खाली येतं. आपल्याला समुद्राचं पाणी पिता येत नाही कारण ते खारट असतं. पण जेव्हा ते पाणी पावसाच्या रूपात आपल्याला मिळतं ते भगवंत काय करतो, तर ते गोड पाणी करून आपल्याला देतो आणि तेच पिण्याच्या लायक असतं. तर अशी या इंद्रदेवची पूजा करण्यासाठी मोठा होम हवन करणार म्हणून सगळी सामुग्री आणून ठेवली होती. पण कृष्ण बोलले आपल्या नंदबाबाला की बाबा, इंद्राची पूजा का करता? आजपासून आपण इंद्राची पूजा करणार नाही. कारण आपले गाई वासरं कुठे चरतात? तर गोवर्धन पर्वतावर. गोवर्धन पर्वतच आपल्याला आपल्या यांचं पोषण करतो. कारण तिथे सुंदर हिरवं गवत असतं आणि ते खाऊन आपले गाय वासरू बैल वृषभ हे सगळे धष्टपुष्ट होता. म्हणून आपण यावर्षी इंद्राची पूजा न करता आपण गोवर्धनची पूजा करू. आणि मग आता कृष्णाचं कोण ऐकणार नाही म्हणून सगळ्यांनी कृष्णाचं ऐकलं आणि जे सामुग्री आणली होती त्याचे खूप मिष्टान्न बनवले. 56 भोग आपण म्हणतो ते सगळे 56 भोग बनवले आणि गोवर्धनाची पूजा केली आणि गोवर्धनाला प्रदक्षिणा केली. आणि हे इंद्रदेवाला माहिती पडलं की अरे, यावर्षी आपली पूजा न करता गोवर्धनची पूजा केली. आणि म्हणून इंद्र कोपलेत आणि इंद्राने काय केलं की धो 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 पाऊस पाडला सगळीकडे. आणि सगळं म्हणजे वृंदावन जलमय झालं. लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं. त्यांचे मग सगळे गुरं वासरं घेऊन सगळे ते कृष्णाकडे आले आणि कृष्णा, आम्हाला आता याच्यापासून आमचं रक्षण कर, आम्हाला वाचव. आणि मग कृष्णाने पाहिलं की अरे, इंद्रदेव कोपला आहे का? म्हणून कृष्णाने काय केलं, एवढा छोटासा बालक असून त्यांनी त्या गोवर्धनाला नमस्कार केला आणि गोवर्धन पर्वताला प्रार्थना केली. आणि गोवर्धन एवढा जड डोंगर त्यांनी वर उचलला आणि सांगितलं की आपल्याला तर ती गोष्ट माहितीच आहे की सगळ्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, तर सगळ्यांनी आपापल्या काठ्या लावा त्या गोवर्धनाला. आणि याच्या खाली एवढा मोठा गोवर्धन खाली सगळे गाई गुरं वासरं आणि माणसं बाया मुलं सगळे 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 त्याच्यात डोंगराच्या खाली सुरक्षित राहिले. आणि इंद्रदेव पण एवढा कोपला कारण की त्याला त्याचा अहंकार दुखवला गेला की माझी पूजा न करता गोवर्धनची पूजा करता बघतो जाता यांच्याकडे असं म्हणून. आणि मग कृष्णाने परवा केली नाही आणि त्यांनी ते सगळ्यांना त्या गोवर्धन पर्वताच्या खाली आश्रय दिला. म्हणजे तिथे आणि तहान भूक हरून तिथं 8 दिवस ती लोक सगळे त्याच्या खाली राहिले. आणि मग इंद्रदेवाने पाहिलं की अरे, काहीच फरक पडला नाही यांना, तर हे तर सुरक्षित राहिले. म्हणून त्यांनी पण त्याचा कोप मागे घेतला आणि पाऊस थांबला उसरला. आणि जेव्हा पाऊस कमी थांबला तेव्हा मग सगळे त्या गोवर्धन पर्वताच्या खालून निघाले आणि आपले गाई वासरं मुलं सुरक्षित घेऊन सगळे आपापल्या घरी पोचले. तर अशा या इंद्राची
गर्भहरण करण्यासाठी गोपालकृष्णाने सगळ्यांना इंद्राची होम हवन न करता गोवर्धन पर्वताची पूजा केली. आणि तेव्हापासून आजपर्यंत अजूनही गोवर्धन पर्वताला परिक्रमा करतात आणि तिथे गोवर्धनाला मिष्टान्नाचं 56 भोगचं नैवेद्य दाखवतात आणि त्याची पूजा करतात. ही प्रथा आज पण पडलेली आहे. जय श्री कृष्ण.